शेतामध्ये गेल्यानंतर मला वाटत होतं की एवढा पाऊस लागेल ते. तर मंडळी तुमचा प्रणव. मंडळी आज नाही आभाळ एवढं असं लगत झालं होतं की काय सांगू तुम्हाला. मंडळी आभाळ किती जरी लकसलं किंवा किती जरी अडचणी असली तर आपली कामं काही संपत नाही बरं का. नंतर काय घरातील सगळी कामं आवरल्यानंतर गोट्यामध्ये जनावरांना पाणी पाजण्यासाठी आलो. नंतर काय गोट्यामध्ये पोहोचल्यानंतर बॅलर मधलं पाणी बाल्टीमध्ये काढण्यासाठी सुरुवात केली. बाल्टीमध्ये पाणी काढलेलं जनावरांना पाजण्यासाठी आलो. तर मंडळी ही आहे आपली लक्ष्मी. मंडळी ही आहे आपली राधा. नंतर काय आपल्या शेताच्या बाजूला मनी प्लांटची झाड होती. त्यातल्या काय अशा 5-6 कांड्या काढून घेतले. काढलेल्या कांड्या बॅलर वरती ठेवून दिले. नंतर निघाले शेड मध्ये. नंतर काय आपल्याला लागणाऱ्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या घेतल्या आणि नाही त्या बाटल्यामध्ये अशा प्रकारे कांड्या लावून दिलंय. त्याचबरोबर शेतामध्ये वैरण आणण्यासाठी जायचं होतं पण पावसाने पण मधीच हजेरी लावली. नंतर काय पाऊस गेल्यानंतर दोरी आणि गाडीची किल्ली घेऊन निघाले शेतामध्ये. नंतर काय गाडी घेऊन शेताच्या रस्त्याने निघाले. बघा की राव वैरण आणण्यासाठी आलंय पण पावसाने पण मधीच हजेरी लावलंय. आडोसा म्हणून उसाच्या फडामध्ये जाऊन बसलंय. मी तर काय उसाच्या आडोशाला थांबलंय पण माझी गाडी रस्त्यालाच भिजत होती. बघा की राव वैरण नेण्यासाठी आलो पण वैरण पण पावसाने चिप्पल भिजून गेली होती. नंतर का नाही आपल्या आजीला घेऊन शेतामधून घरी निघालो. नंतर का नाही घरी असतवर डोकं असं पूर्ण पावसाने चिप्प भिजून गेलं होतं. मंडळी आपण एवढ्या पावसामध्ये भिजलो तरी पण कपाळाला लावलेला अष्टगंध काही गेला नव्हता बरं का. नंतर का नाही पावसामध्ये जरा तरतर येण्यासाठी चहा तयार करायला सुरुवात केली. चहा तयार करून झाल्यानंतर चहा आणि चकली खाण्यासाठी सुरुवात केली.